मुलीचं लग्न करून दिलं की एक मोठी जबाबदारी संपली असं आजही अनेक पालकांना वाटतं। विविध क्षेत्रांमध्ये महिला प्रगती करत असताना अजून सुद्धा ही मानसिकता फारशी बदललेली दिसत नाही। देशाच्या ग्रामीण भागात तर चित्र आणखीनच भयावह आहे। नागपूर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचं लग्न चक्क एका गतिमंद मुलाशी लावण्याचा प्रयत्न झाला। एका निनावी फोन कॉलमुळे या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता वाचलंय। पाहूया एबीपी माझाचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांचा हा विशेष रिपोर्ट। नागपूर जिल्ह्यात पिटेसूर गावात होऊ घातलेला एक बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे टळलाय। धक्कादायक बाब म्हणजे 9वीत शिकणाऱ्या 15 वर्षांच्या या मुलीचं 32 वर्षांच्या गतिमंद युवकासोबत लग्न लावून दिलं जात होतं। सर्व तयारी झाली होती, वराडी यायला सुरुवातही झाली होती। त्याच वेळी गिट्टी खदान पोलीस ठाण्यातला फोन वाजला आणि एकानं या बालविवाहाची टीप दिली। पोलिसांनी याची माहिती जिल्हा बाल संरक्षक अधिकारी मुस्ताक पठाण यांना दिली। त्यांनी पोलिसांसह घटनास्थळी वेळीच धाव घेतली आणि त्या मुलीची सुटका केली। आम्ही तिथे पोहोचून त्या ठिकाणी पोलीस विभाग आणि आमची टीम ती समूह जाऊन त्या ठिकाणी आम्ही जेव्हा पोहोचलो तर ती लग्नाची तयारी सुरू होती। त्या ठिकाणी जेवण तयार झालेलं होतं आणि जशी माहिती पोहोचली की पोलीस येत आहेत किंवा बाल संरक्षण विभागाची टीम येत आहे, कोणीच तिथे नवर मंडळाची कोणीच तिथे पोहोचलेलं नाहीत। मग आम्ही आमची कारवाई पूर्ण केली। बालविवाह प्रतिबंध अधिनियमात काही फॉर्मॅट असतात ते फॉर्मॅट भरून घेतलेत आणि मुलीला तातडीनं रेस्क्यू केलं। धक्कादायक म्हणजे आदल्या दिवसापर्यंत उद्या आपलं लग्न आहे याची त्या मुलीला कल्पनाही नव्हती। ज्याच्यासोबत तिच्या लग्नाचा घाट घातला होता तो 60% गतिमंद आहे। बाल संरक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुलीला बालगृहात दाखल केलंय। या प्रकरणी पालकांसह अन्य संबंधितांवर बालविवाह प्रतिबंध अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे। बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत जेव्हापर्यंत मुलीचं वय 18 वर्ष आणि मुलाचं वय 21 वर्ष होत नाही तेव्हापर्यंत कोणीही लग्न करू शकत नाही। जर हे लग्न झालं तर बालविवाह प्रतिबंध अधिनियम अंतर्गत जो कोणी व्यक्ती म्हणजे संपूर्ण, मग तो लग्न लावणारा पंडित असेल, मौलवी असेल, भटजी असेल किंवा जेवण करणारे व्यक्ती असतील, बँड बाजे असलेले असतील, प्रिंटिंग प्रेसवाले असतील, जे काही संबंधित व्यक्ती असतील